जलील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवरून करूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये दलित आणि मुस्लिम वस्तीत पैसे वाटप करण्यात आलं असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। मतदारांना पैसे देऊन मतदानाला येऊ नका असं सांगण्यात आलं असा जलील यांनी दावा केलाय। पैसे वाटपासंदर्भातले व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेमधून समोर आणलेले आहेत। ते असं म्हणतायत की औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या घडामोडी घडलेल्या आहेत। ते व्हिडिओ निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा तक्रारीच्या माध्यमातून पेनड्राईव्ह मधून पोहोचवण्यात आलेले आहेत। गंभीर आरोप त्यांनी भाजप नेत्यांवर केलेले आहेत की भाजप नेत्यांकडून पैसे वाटले गेले। उघडपणे पैसे वाटप सुरू होतं। ऑफिसमध्ये मुस्लिम महिलांना बोलवलं जात होतं, त्यांना 1000 रुपये 2000 रुपये दिले जात होते आणि मतदानाला जाऊ नका असं सांगितलं जात होतं। त्याच्या बदल्यात त्यांचं आधार कार्ड स्वतःकडे ठेवून घेतलं जात होतं असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। भारतीय जनता पार्टी के मंत्री अतुल सावे साहब थे और मैं पिछले 3 दिन से लगातार ये बता रहा था कि रात रात भर गरीब बस्तियों में जाकर और खास तौर से गरीब मुसलमान बस्तियों में जाकर कुछ एजेंट छोड़े गए थे। उनके पास इंक थी और उनको ये टारगेट दिया गया था कि आपने जितने भी गरीब बस्तियां हैं वहां के घरों में जाकर इलेक्शन कार्ड जमा करें, आधार कार्ड जमा करें और उस पर उंगली पे स्याही लगाकर उनसे ये कहा जाए कि हम आपको ये 2000 रुपये दे रहे हैं, ये 3000 रुपये दे रहे हैं, 1000 रुपया दे रहे हैं, अब आपने इलेक्शन के लिए आना नहीं। कल कई जगह के ऊपर खुलेआम पैसा बांटा जा रहा था, खुलेआम। मुसलमानों के 3 उम्मीदवार को कल 3 बजे पैसा पहुंचाया गया अतुल सावे के, और वो तीनों को यह कहा गया कि आपको करना कुछ नहीं है, वोटिंग किसको हो रही है सिर्फ। आपण थेट बोलूया। भाजपचे नेते अतुल सावे आपल्या सोबत आहेत। अतुल जी, गंभीर आरोप आपल्यावर होत आहेत, काही व्हिडिओ समोर आणलेत प्रसार माध्यमांसमोर। अतुल सावे यांनी पैसे वाटले असा आरोप जलील यांनी केलाय, काय सांगाल तुम्ही? हॅलो अतुल जी, आवाज येतोय। आपल्यावर गंभीर आरोप केलाय पैसे वाटण्याचा। मला या आरोपामध्ये काही तथ्य वाटत नाही। इम्तियाज जलील यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे ते माझ्यावर असे गंभीर आरोप करतायत। माझं तर म्हणणं एकच आहे की त्यांनी माझ्या नावाचा माझा कुठेही उल्लेख करू नये, कारण की असा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही। कोणाचं तरी नाव घ्यायचं, कोणाचं तरी हे करायचं, कुठली गर्दी दाखवायची आणि आरोप करायचे, यामध्ये काही तथ्य नाहीये। त्यांनी क्लिअर कट माझ्या बरोबर किंवा माझ्या परिवारातला कोणी माणूस त्याच्यात दिसत असेल तर तो दाखवावा, तर मी त्यांचा आरोप एक्सेप्ट करीन। बाकी त्यांनी थेट तुमचं नाव घेऊन असं म्हटलंय की मतदानाच्या आदल्या दिवशी दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये आपले कार्यकर्ते पैसे वाटप होते आणि पैसे वाटत होते ते याकरता नव्हे की तुम्ही मतदानाला या आणि मतदान भाजपच्या उमेदवाराला करा, तर याकरता की मतदानाला येऊ नका असा आरोप आहे आपल्यावर। मला एक गोष्ट सांगा, त्यांची संघटना पण मोठी आहे, त्यांच्याकडे पण अनेक कार्यकर्ते आहेत, प्रत्येक बूथवर बसणारे कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं ना। समजा असं कोणी करत असेल तर त्यांनी पकडायला पाहिजे होतं, पोलिसला सांगायला पाहिजे होतं। पण काल सुद्धा अतुल सावेंचे कार्यकर्ते म्हणजे मतदानाच्या दिवशी सुद्धा त्याने अशा निवडणुका जिंकलेल्या असल्यामुळे त्यांना तो अनुभव आहे, मला तर नाही। पण थेट तुमचं नाव, भाजपच्या नेत्याचं नाव का घेतलं जातंय? आता हे जे ॲडव्होकेट डोणगावकर आहेत त्यांचा व्हिडिओ दाखवला जातोय, तेही म्हणजे भाजपच्या बॅनरवर बसलेले आहेत, भाजपचे नेते हे घडवून आणतायत असा आरोप आहे त्यांचा। मला माझं म्हणणं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी जर काही करत असेल तर त्याला मी थोडी जबाबदार आहे। त्यांनी माझा कुठे विटनेस दाखवा माझ्या कार्यालयातून, माझ्यापैकी कोणी मी काय करत असेल तर त्याला तुम्ही हे तथ्य आहे। आणि त्याने येऊन तिकडे बूथमध्ये घुसला, त्या बूथमध्ये हल्लागोल्ला केला, एका बाईचा हात पकडला, जो आमदार आणि खासदार राहिलेला माणूस आहे त्याला शोभते का असं?
एखाद्या बाईचा हात पकडायचा? हा, त्याने लेडी कॉन्स्टेबलला सांगायचं होतं. अतुलजी, त्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत असं म्हटलंय की कॉन्स्टेबलला मी सांगत होतो त्या बाईला थांबवा, तिला जाऊ देऊ नका, त्याचा पण अर्थ तिला तुम्ही हात पकडायचा का? तुम्ही हात पकडायचा त्याचा अर्थ एक खासदार राहिलेला माणूस, आमदार राहिलेला माणूस आणि दलितवर आरोप करायचा? दलित लोक पैसे घेऊन विकतायत म्हणून? हा, दलित लोकांचा अपमान करायचा? हे सिंहदाने तुम्हाला सांगितलंय का? अतुलजी, निवडणूक अच्छा. आयोगाकडे तक्रार केली आहे त्यांनी, हे सगळे व्हिडिओज त्यांच्याकडे दिलेत, तुमचं नाव त्याच्यात आहे अशीही माहिती ते पत्रकार परिषदेमध्ये देत माझं होते. नाव कुठेही येऊ शकत नाही. मी असल्या भानगडी करत नाही. मी अगोदर पण 2 वेळेस निवडून आलो रे. मला कॉन्फिडन्स आहे माझा स्वतःचा, मी केलेल्या कामाचा, विकास कामाचा. यांच्या पराभव यांना दिसत असल्यामुळे हे असे आरोप करतायत. म्हणजे तुमचं नाव गोवण्याचा प्रयत्न झालाय कुठल्या तरी कारणानं, असं तुम्हाला म्हणायचंय? बिलकुल माझा कुठेही संबंध नाही याच्यामध्ये. कुठेही माझ्याबद्दल माझा प्रूफ दाखवून द्या, माझ्या परिवारातला किंवा मी कोणी हे काम करत असेल असं दाखवा. मी त्या दिवशी त्यांचा एक्सेप्ट करेन ते. बर अतुलजी, बिनबुडाचा आरोप करण्यात काय अर्थ अतुलजी, नाही. पण आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की एखाद्या आमदार खासदार राहिलेल्या माणसाने एखाद्या बाईचा हात पकडावा ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि दलित समाजावर त्यांनी आता आरोप केलाय की हे सगळे आपल्या आया बहिणा विकतात पैसे घेऊन. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ह्याला हा हक्क दिलेला नाही. कोणालाही आरोप करून असं म्हणजे त्याचं जलीलने जलील करू नये लोकांना. एक शेवटचा प्रश्न अतुलजी विचारते, आपण प्रत्यक्ष त्यात नाही असं जरी आपण म्हणत असलात तरी भाजपचे कोणी पदाधिकारी त्यात आढळून आले, पुराव्यांसकट आढळून आले, तर त्यांच्यावर कारवाई? कोणी पदाधिकारी नाही. धन्यवाद अतुलजी, आपण आपली प्रतिक्रिया दिलीत, आपण आपली भूमिका मांडलीत न्यूज 18 लोकमतवर, त्याबद्दल. ज्यांच्यावर थेट आरोप झालेले आहेत असे अतुल सावे यांनी थेट न्यूज 18 लोकमतची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे की माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. पुढची बातमी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जव्हार कॉलेज मतदान केंद्रावर इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाली होती. तो व्हिडिओ व्हायरल झाला. काल त्यांना धक्काबुक्की झाली होती. तो व्हिडिओ सकाळपासून सोशल मीडियावर फिरतोय. भाजप कार्यकर्त्यांकडून ही धक्काबुक्की झाली असा आरोप त्यांनी केलाय. जलील मतदान केंद्रावर आले असताना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.